मंदा महात्रे यांनी अग्रोळी गावातील शेकडो वर्ष जुन्या संकटमोचन मंदिरात उभारण्यात येणाऱ्या सभामंडपाच्या भूमिपूजनाचा विधी मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी बोलताना आमदार मंदा महात्रे म्हणाल्या की या सभामंडपासोबतच भंडारे, जेवण बनवण्याची सोय तसेच लहान मोठे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। 50 लाख रुपये दिले आहेत। पुढील काळात आवश्यकता भासल्यास आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल। तसेच त्यांनी ठेकेदारांना विशेष आवाहन केले की काम हे उत्तम दर्जाचे, गुणवत्तापूर्ण आणि वेगाने पूर्ण व्हावे याकडे त्यांनी विशेष लक्ष द्यावे। हे मंदिर हे श्रद्धा आणि परंपरेचे प्रतीक आहे, त्यामुळे येथे होणारी कामे ही उत्कृष्ट दर्जाची असली पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या। अग्रोळी गावामध्ये हे जे हनुमानाचं मंदिर आहे हे पुरातन मंदिर आहे आणि साक्षात इथल्या ग्रामस्थांना किंवा शिडकोची लोक असतील त्यांना हा पावन झालेला हनुमाचं मंदिर आहे। जवळजवळ माझ्याच लग्नाला 50 वर्ष झाले। हे कधीचं आहे काय आहे ग्रामस्थांना पण खरं म्हणजे जे पूर्वज असतील इथे त्यांना माहिती असेल। मला वाटतं कमीत कमी 100-150 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे। याचा जीर्णोद्धार काही लोकांनी केला होता, पण आता हे पावसामध्ये खूप हे झालं त्यामुळे इथले जे लोक इथे जे उत्सव करतात, भंडारा आहे, पूजा अर्चा आहे, काय भजन कीर्तन आहे, त्यासाठी आपण सर्व शेड वगैरे बांधून देत आहोत। जेवणाचा हॉल करत आहोत, टॉयलेट, बाथरूम, पाण्याची व्यवस्था अशी या मंदिराच्या अवतीभोवती जे काय आहे आणि मंदिराची डागडुगी जे काय आता 50 लाख दिलेले आहेत, अजून 50-60 लाख जे काही लागतील इथे ती देण्याची आम्ही तयारी केलेली आहे। आमदार निधीतून सध्या 50 लाख पास केलेत। पुढच्या महिन्यामधून अजून त्यांना इथे जितकंही काम करता येईल, इथे सुधीर पाटील आहेत, त्यांचे सगळे ग्रामस्थ, तर राजेश पाटील आहेत, त्यांच्या हस्ते आपण हे भाऊ पाटील होते त्यावेळी पासून इथे उत्सव सुरू आहेत। तर हे उत्सव चालू राहणार आहेत आणि पुढे ते चालू राहावे त्यासाठी आपण इथे अनेक धार्मिक लोक इथे येतात, अनेक समाजाची लोक येऊन इथे कार्यक्रम करत असतात, त्यासाठी सगळी सुविधा आपण प्राप्त करून देतो। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट पुरुषोत्तम कनेजासह प्रिया जवानचा रिपोर्ट, नवी मुंबई।